ओम नमो भगवते वासुदेवाय. आज आपण अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग त्यातील श्लोक 19 आणि श्लोक 20 बघणार आहोत. श्लोक 19. यस्य सर्वे समारंभः काम संकल्प वर्जितः ज्ञान अग्निद अग्धकर्माणं तमाहुं पंडितम बुधः. सर्व कर्मे उत्तम प्रकारे करत असताना ज्याला कर्मफलाची अपेक्षा नसते, ज्याच्या चित्ताला मी या कर्माचा करता आहे, हे मी करणार आहे असा संकल्प स्पर्श देखील करत नाही, ज्ञानाग्नी प्रज्वलित झाल्यामुळे ज्याची सर्व कर्मेच त्या अग्नीत भस्मसात होतात, त्या पुरुषाला जाणकार मंडळी पंडित किंवा ज्ञानी पुरुष असे म्हणतात. बघूया श्लोक 20. त्यक्त्वा कर्मफलासंगः नित्य तृप्तो निराश्रयः कर्मण्य अभिप्रवृत्तोपि नैवं किंचित करोति सः. कर्मफलाचा पूर्णतः त्याग करणारा अखंड आत्मतृप्त असलेला पुरुष सर्व कर्मे करताना दिसला तरी तो अकर्ताच असतो. म्हणजे काय? वरील श्लोकामधील फक्त 2 शब्द आपण बघितले तरी देखील आपल्याला सुखी होण्याचा मंत्र मिळणार आहे. तो कसा? पहिल्या श्लोकामध्ये खूप सुंदर शब्द आलेला आहे काम संकल्प वर्जितः आणि दुसऱ्या श्लोकामध्ये आलेला आहे नित्य तृप्तः. म्हणजे काय? तर कुठलंही काम, कुठलंही कार्य हे सिद्धीस नेताना आपण यथाशक्ती आपल्याला जेवढं शक्य आहे ते आपली सर्व शक्ती वापरून सगळे प्रयत्न करून परिणामांचा विचार न करता, डोंट एक्सपेक्ट रिझल्ट्स, डोंट एक्सपेक्ट एनिथिंग. तुम्हाला जे काही वाटतं आहे ते तुम्ही पूर्ण विचार करून ते काम करा, कार्य करा आणि जे काही फळ असेल ते भगवंताची इच्छा म्हणून पदरात पाडून घ्या. जे काही फळ तुम्हाला मिळेल त्यामध्ये तुमच्या प्रारब्धाचा भाग येतो, तुमच्या कष्टाचा भाग येतो, इतर भरपूर गोष्टी येतात. त्यामुळे जो काही रिझल्ट आहे, परिणाम आहे, तो आपल्या हातात नाही, हे तर आपल्या सगळ्यांना पटेल. जर परिणाम आपल्या हातात नसेल तर त्याची अपेक्षा कशाला करायची? त्यामुळे त्याचा जो संकल्प आहे, जो काही त्याचा मिळणारा फळ आहे, मिळणारा परिणाम आहे, तो वर्जित करा. तुमच्या हातात काय आहे? फक्त काम करा. तुम्हाला प्रमोशन हवंय ना, तुम्ही तुमचं बेस्ट द्या. ते मिळेल न मिळेल, आता मिळेल नंतर मिळेल, जे काही मिळेल ते भगवंताची इच्छा म्हणून समजायचं. आपण अभ्यास करतोय ना, कुठल्या तरी एक्झाम साठी कुठली तरी तयारी करतोय, तुम्ही तुमचं बेस्ट द्या ना. आज होईल का नाही, मग आपण राशी भविष्यच बघायचं, मग आपण दुसऱ्याच गोष्टी बघायच्या, आजचा दिवस शुभ आहे का नाही. मग यामध्ये आपण जे कार्य करण्यासाठी, जे तयारी करण्यासाठीचा जो वेळ आहे तो दवडतो आहे. मग याने काय होतं? आपलं मन भीतं, आपल्या मनामध्ये भय येतो की आता आपलं काही खरं नाही, आता चुकून तिथे लिहिलेलं असेल आजचा अशुभ दिवस आणि आजच आपली परीक्षा झाली. तर हे सगळं गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्याच हातामध्ये आहे, तुमच्या जीवनात जे काही घडणार आहे ते. मग ते जे काही घडणार आहे ते कुठल्याच फळाची अपेक्षा न करता, कुठल्याच परिणामांचा विचार न करता किंवा अपेक्षा, परिणामांचा विचार म्हणण्यापेक्षा परिणामांचा विचार करायला पाहिजे की हे केलं तर मला काय होईल. ते ठीक आहे, पण त्याची अपेक्षा करू नये. आपल्याला अपेक्षा जाळायची आहे. आणि दुसरा शब्द आहे तो म्हणजे नित्य तृप्त. सगळ्या गोष्टींमध्ये सुखी राहणं, मन प्रसन्न राहणं, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं स्वतःवरचा ताबा न सोडणं आणि आपण प्रसन्न राहणं हे महत्वाचं आहे. जर आपण प्रसन्न असू तर कुठल्याही प्रयत्नातून, कुठल्याही सिच्युएशन मधून, कुठल्याही परिस्थितीतून आपण नक्कीच बाहेर पडू. काही ना काही मार्ग सापडेल, वाटा दिसतील. ज्यांनी आपल्याला या परिस्थितीत टाकलेला आहे तो भगवंतच आहे. त्यामुळे या परिस्थितीतून निघायचा मार्ग सुद्धा तोच दाखवणार आहे. फक्त आपला दृढ विश्वास त्याच्यावर पाहिजे. तो जे आपल्याला फळ देणार आहे त्याची अपेक्षा ठेवू नका आणि आपलं मन प्रसन्न ठेवा. कायम समाधानी राहा. देवाची साधना करा, रोज नामजप करा.
जे काही आपल्याला वाटायला आलेलं आहे विहित कर्म, आपलं नोकरीतलं काम असू दे, आपलं घरातलं काम असू दे, व्यवसाय असू दे, आपण विद्यार्थी असू दे, आपण जे काही करतो आहोत ते अगदी चोख आपल्या यथाशक्ती पूर्ण शक्तीनिशी जे काही कार्य करायचे आहे त्यामध्ये आपले एफर्ट्स टाका. परिणामांची चिंता करू नका, त्यामध्ये अडकू नका. डोंट फोकस ऑन रिझल्ट, फोकस ऑन युअर हार्डवर्क, फोकस ऑन युअर प्लॅन. म्हणजे तुम्हाला जे काही अपेक्षित गोष्टी असतील ते मिळेल आणि तुम्ही दुःखी होणार नाही. कसाही परिणाम मिळाला, कसाही फळ मिळालं तरी आपण कधी दुःखी होतो, जेव्हा आपल्याला अपेक्षा असते 90% मिळणार आहेत आणि 85 पडले तर आपण दुःखी होतो. आपण सगळा अभ्यास केला आणि आपल्याला समजा 87 पडले, ठीक आहे, इतर मुलांनी जास्त अभ्यास केला असेल, पण मला जो शक्य होता, जे माझ्याकडून करण्यासारखं होतं ते तर मी सगळं केलं ना. आणि त्याचं उत्तर आपल्याला माहित असतं, कोणाला प्रूव्ह करायची गरज नसते. आपण जे काही साधायचं होतं ते मला जे जे काही शक्य होतं ते ते मी केलेलं आहे. त्यामुळे मी फळांचा विचार सोडून दिलेला आहे. आपल्याला तो जाळायचा आहे असं इथे या 19व्या श्लोकात सांगितलेलं. आणि जो हे जाळतो तोच ज्ञानी पुरुष होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्याला ज्ञानी व्हायचं आहे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, बाह्यरंगाकडून अंतरंगाकडे. आपण एवढा अभ्यास केला की 90+ मिळणारच आहेत, 95+ मिळणारच आहेत आणि एकदम पडले, समजा 82 पडले, झालं. त्यामुळे आपण एवढे पडले तर का होईल, लोक हसतील का, त्याला जास्त पडले मला कमी पडले, झालं, विषय संपला. सगळ्याचे जे मूळ आहे ती इच्छा, अपेक्षा, कामना हे आहे. आपल्याला कामना होते, मनासारखं घडलं नाही की दुःख होतं. दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त झालं, आपल्याला 82 पडले त्याला 85 पडले, झालं, मत्सर आला, ईर्ष्या आली, त्याला कसे झालं, चालेल, मग राग आला स्वतःवर, दुसऱ्यांवर, नाही त्याला भारी क्लास होता मला क्लासच नव्हता. आई वडिलांवर चिडायचं, तुम्ही मला हे आणूनच दिलं नाही म्हणून मला असं झालं. म्हणजे हे सगळं जे काही आहे, जे मी एक उदाहरण म्हणून देते, हे सगळं एकमेकांशी निगडीत आहे. आणि त्याची जी मूळ गोष्ट आहे ती अपेक्षा, कामना आणि इच्छा ही आहे. याचा अर्थ आपण सगळं सोडून हिमालयात जाऊन राहायचंय का, तर नाही. पण आपण रोज जे जे काही जगतो आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यामध्ये मी केलंय ना, माझ्याकडून माझं चोख काम झालंय ना, जे मिळेल ते मिळेल आणि जे मिळेल ते मी त्याचा प्रसाद म्हणून स्वीकारेन आणि पुढे जाईन. मन प्रसन्न ठेवा, अपेक्षा ठेवू नका. म्हणजेच हे जे काही गीता ज्ञान आहे हे रोजच्या जीवनात आपण वापरलं तर आपल्याला येणारा ताण हा नक्कीच कमी होईल. आणि हळूहळू ते जे काही सूत्र आहे ते आपण अंगी बाणवलं तर आपण नेहमीच सुखी होऊ. याशिवाय हॅपी लाईफचा, सुखी होण्याचा दुसरा कुठलाही मंत्र नाही, दुसरा कुठलाही उपाय नाही. हरिओम तत्सत.